राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जमलं रे बा, जमलं मोठे पाटील, मंदिरातच भेटले बा. चाल येईल सांग बा कंडिशन काय तर त्या नाम्यानं काय केलं वावरात. चाल चाल मोठे पाटील, मोठे पाटील. हा बोलणार मुंशीराम काय म्हणता मोठे पाटील? तो नाम्या मार अन्याय अत्याचार करून राहिला ना. सांगा मी काय करू गरीब माणूस. काय केलं त्यानं? नामदेवनं काय केलं पाटील? त्यानं मावारा 2 टिपना फेरल्या, 2 टिपना. सांगा त्या हरामखोरानं मावारा शिदा घातलं, शिदा शिदा 2 टिपना फेरल्या. मावार 2 टिपना वावर घेतलं त्यानं हरामखोरानं. सांगा मग मी काय करू गरीब माणूस? माझ्या भांडण होत नाही, तुम्हाला सांगायला आलो मग मी. हा नामदेव ना असं केलं? मला काय विश्वासच नाही बसून राहिला बा. असा करीन म्हणून तो गडी. तुम्ही उठा, चला बरं, चला वावरालो चला. तुम्हाला विश्वास नाही ना, तुम्हाला डायरेक्ट दाखवतोच मी काय केलं त्यानं हरामखोरानं. तर तुमच्या डोळ्यानं पहा तुम्ही. मी गरीब माणूस हा, मला दाबून पाहून राहिले ते. पैसे आले लोकात दाबून पाहून राहिले. लागीन आता 5 लागीन या नामदेवनं काय भोर गेला तर हा लोडून पडून राहिला मनशिराम. लागली. हो येतो काही वांधा नाही, येतो ना मी. आला ना, उठा ना, चला चला. तू जाय पुढे, मी आलोच ना मागून. आलोच मी, घरी जातो. चला धुपुट घेतो, थोडीशी नायरी मायरी करतो, मग येतो वावरात. तू जाय तदलो काही नाही, तुम्ही सोबतच चाला माया, सोबतच चाला. मी जर एकटा वावरात गेला तो जर हजर असला, मी काही म्हटलं तो मारीन मले. त्याची बायको बदमाश आहे, भांडणं करतात ते दोघं नवरा बायको माझ्यासोबत. बस मी घरी जाऊन येतो ना. घरी गेलो, न्यायरी थोडीशी केली की आलो वावरात मी. मग आता एकदा आले वावरात की काले माणूस घरी येते. तुम्ही आलोच ना, त्या मागून येतोच ना, टेन्शन घेऊ नको ना. बरोबर, पण नक्की ये जा बरं. मी जातो आता एकटा, पण कसं ये जा बा वक्ता, नाही तर मग कसं घोर येसान नाही माणसान चाट, असं नाही झालं पाहिजे. ते दोघं नवरा बायको मला मारतीन बरं ढोरासारखं. बोगस आत येतो ना रे. हो म्हटल्यावर येणार नाही का? येतो ना, पाहतो ना त्या नाम्यानं काय केलं तर हरामखोरानं. आणि अगवना करून राहिला तर सांगतो द्याले काय आहे तर. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आलोच त्या मागं. बरोबर या मग. हो आता जमलं की नाही. आग लावली आता मोठ्या पाटलाला. आता मोठे पाटील झापतात त्याली, ऐशी तैशीच करतात त्याची. मोठ्या पाटलाला एक तर असं फुटत नाही गावामध्ये. थांब म्हणा बाबू, पण गाव जमा करतो ना वावरात हरामखोरा नाम्या. दबत नाही तू तसा. थांब तू जर नाही लगा असं टक काढली की नाही, मग म्हणून लगा आई लगा मुंशीराम नाही मग तुला दाखवतच ना रे मुंशीराम काय चीज आहे तर. भडवीचे हरामखोरा डुकरा मावरात पेरता काय तू? थांब तू, त्या बजेटच आहे. थांब गद्या. काय बा हे परकोन लयच वाढले बापा. धुऱ्याचे धाऱ्याचे वावराचे. हे पेरणीचा टाईम आला की झालं सुरू. आपल्या गावाला जशी की कीड लागली हे. दरवर्षी 2-4 मोळाच लागतात. आता या मुंशीरामचा आला. आता या नामदेवचं काही कमी आहे का? काही गरज आहे का या मुंच्या वावरात जायची? पण फालतूचा आगाऊपणा हो. आजकालच्या पोरे म्हणजे बस बोकांटात घेणं देणं. तिकडे लागलंच तर अर्धवावर पडीत राहील, पण नाही धुऱ्यावरच मरतीन ते मायले. चाल मग पाहू दे वर हे काय तर शाळा यायची तर काय करून आला नामदेव तर. चाल अर्जंट झाला लागेन आपल्याला. काय तर मुंशीरामचा मोडा लागेल. लढून पडून राहिला बिचारा. त्याचे खरं आहे, कष्टानं कमवली इस्टेट हे असे करून राहिले. आता बरोबर नाहीये. चाल लागेन आपल्याला, पटकन जाऊ आता. पर ह्या गावातला हौस फाटा कुकडे चालणार रे बाबा. तिन्ही बुडे कुकडे चाललेले का ते? काय ह्या आज गावात आपल्या काय झालं? कधी वावरात दिसत नाही. आज बरे आले वा. ती तिरुमूर्ती कुकडे चालली. विचार लागेल कुकडे चालले वा काय तर. बुडे बा. अरे कुकडे चालले बाबा जंगल फिरत. काय काय शिकार करता का बाबा? बाबा काची काही शिकार आणि फिकार आहे बा. या वयात शिकार होते का आमच्या यानं? आमचा जीव आम्हाला भारी आहे बाबा. भुजला पापड नाही फुटत गळ्या आणि शिकारले चालले का म्हणतो तू? मग कुकडे चालले बाबा तुम्ही वावरा यंगत? पाणी पावसाळ्याचे घरा पाण्याचे चालले तुळलत. कुकडे चालले बाबा? तुले माहित नाही का अजून काही? अरे बाबा त्या नामदेवचं त्या मुंशीरामचं झमकलं ना बापा. धुऱ्या बुरवून झालं ना त्याचं. तेच बापा मॅटर मोडायला चाललो आम्ही. मायले बा मी वावरात असून मला माहित पडत नाही राजा. तुम्ही घरी बसेल असता वट्यावर तर तुम्हाला माहित पडते बा. काऊन झालं पण द्यायचं असं? काय झालं? कोणाचं काय केलं? धुऱ्याचं काय मॅटर आहे? अरे बा हा मुंशीराम म्हणते मावारात पेरलं म्हणते नामदेवनं.
हा असा काहीतरी विषय व्हायला द्यायचा. आता कसं प्रत्यक्ष जाणं तडसा पाहिनं डोळ्यानं काय झालं काय नाही कसं काय आहे तर काय उडे शेतकरी म्हटलं की धुऱ्याचं माझून येतेच का दरवर्षी पण हा कोणाचं ना कोणाचं काय ना काय आहेच पण हा कोणाची कोणी म्हणजे कोणी ना कोणी खाजवतेच आहे की हा दरवर्षी आहेच काय ना काही भांडणं आपल्या गावात. न बा उठली सुटली लोक की धुऱ्यावरच मरतात बा घेणं ना देणं. तिकडे वावर पोडीत राय पडलं चालते पण लोक धुराच मोठा पेरा असते लोकाईले. हा धुऱ्यात काय कोणतं लाखाचं पीक होत्या काय माहित बापा द्यायले. समजदारी नाही राहिली ना आजकालच्या लोकांमध्ये. हा समजदारी आपल्या वेळेस होती. धुऱ्यावर कधी भांडणं होत का? कधीच नाही होत. पण हे आता आता उडगोंड्या सुटते धुऱ्यावर जात मरतात. समजदारी तर नाहीच म्हणा. आता बिना बुडाचेच मडके झाले. आता हा नामदेव मुन्शीराम याने समजदारीने घ्यायला पाहिजे की नाही. दोन्ही मुरब्बी माणसं आहेत ना पण लहान लेकर सारखेच करतात बापा. त्या धुऱ्यासाठी दरवर्षीच भांडतात. काय माहित काय आहे त्या धुऱ्यात असं सायाचं यायचं. बुढबा तुम्हाला शंभरातली एक खरी गोष्ट सांगू काय? सांग ना बा सांग ना. हा मुन्शीराम काय सुद्धा आहे का? हाच बोगस आहे तुम्हाला सांगतो. यानंच काहीतरी कांडी फिरवली अशी. काय नामदेवाचा करणारा माणूसच नाही. धुऱ्या धारेवून तो तर जातही नाही. हा यानं या मुंशानच काहीतरी पिन मारली. तुम्हाला सांगतो काहीतरी गडबड्या मुंशानच करेल अशी. आता आपल्याला माहित आहे की पण आता कसं आपलं जाणून पाहिणं काम आहे. काय झालं काय नाही कोणाची चुकी आहे काय तर वावरात गेल्यावर समजते आता आपल्याला काय तर. अरे गड आपल्याला उशीर होऊन राहिला बा. अजून तो मुंशीनं आपल्या नान कन्याखांडीन काय तर बुड्या आले नाहीत. काय तर नामदेवच्या जोडच्यात असं होईन ते. फालतू आपल्या घरावर गोटे. चला बापा चला गावातलं काम आहे काम पडते माणसाले. बाबा त्यांनी आपल्या नान कन्यानी काढल्या पाहिजेत. काय तर बुड्डे आले नाही. सारे बापा समाधान येतो आवा आम्ही. हो या बा या. म्हणलं गड्या तू बी आपण नाही येतो बाबा. ते भांडणं ती तुम्हीच करा काय येतं. आपण नाही येत तरी फालतू आपल्या डोकं खराब करत नाही आपण घेणं देणं. पाहिली हीच भरेची गोष्ट साऱ्या गावाले माझं. फालतू त्याच्या पायी आपलं डोकं खराब करा. वावरात आपलं डोकं घाला बापा. पीक कसं होईल याच्यावर विचार करा माणसानं. ते भांडण्यात आपल्याला काही इंटरेस्ट नाही बापा. जा तुम्ही. बरोबर चाललो आम्ही. चला गड काय उशीर झाला काय माहित बाबा. मुन्शीराम काय आपल्या नान कन्या कांडे काय तर सांगितलं नाही आले नाही डंगरे असं होईन. काय बापा चाल. आणि समाधानने फालतू टाइमपास केला आणि म्हणतात घेणं देणं बसला बोडबोड करत. चाल बापा बा हितभरेसाठी भांडणं काय बा दुनिया बदलली रे बापा. आमच्या वेळेस नव्हतं रे बापा असं भांडण भुंडण धुऱ्यावरून थोड्यावर अजून दिसले नाही छायाचे. आता तर बा इंचावरून कोण्या वावरात आळवा जरी गेला तरी भांडण आहे. अशी कंडिशन बेकार आहे. जाऊ दे बा आपल्याला काही करायला लागत नाही. चाल बा निन बा पराठी आपलं काम कर बा. जाऊ दे बाई भांडणं काही आपल्याला काय घेणं नाही. पाटील तुमचे बाबा येऊन राहिले बाबा. हा बुडा का लिहून राहिला बाबा वावरात. कधी तर येत नाही बा बुडा. बुड्याला म्हटलं अरे चक्कर मारायला चालला तरी बुडा म्हणते जाऊ दे म्हणते मी काही येत नाही म्हणते. बाबू तू पाहून राहिला आज कसा आहे बुडा उतरला बा वावरात. घरी नशीन करमलं मोठ्या पाटलाले म्हणून आले. आता काय घरी माणूस बोर होते ना. काय माहित बा काय आहे तर. येऊ दे विचारून आल्या. हो हो का बाबा तुम्ही काय आले वावरामध्ये गाऱ्या पाण्याची फालतू. हा मग घरी तुमचे हातपाय दुखतात ना बापा. काय बा मला फालतू दाबून द्या लागतात बा मग. हा तुम्हाला सांगेल आणि मी वावरात यायचं नाही म्हणून. बापा बाबू त्या मुन्शीरामचं काही मॅटर आहे बापा. ते वावराचं आहे काहीतरी त्याचं झालं. काय ते नामदेवनं 3 तास की काय 2 चिपना पेरल्या म्हणतात त्याच्या वावरामध्ये. तो आलता माझं तर ते मॅटर पाहतो बा काय तर. आपल्याला काय घेणं देणं आहे त्याचं मुंशाचं फुंशाचं. त्याचं तो पाहिजे काही मॅटर असो पण आपल्याला जीवाला काल तर घेता फालतू घेणं देणं. हा पहिलेच तर बापा तुम्हाला बीपीच्या आणि शुगरच्या गोळ्या चालू आहेत. हा काय तुम्ही हे पाणी पावसाळ्या वावरात यायलाच नाही पाहिजे ना. त्याचं ते पाहिजे ना निपट्टीन ना ते. बाबू आपल्या जो आदर आहे ना आपलं जाणं काम आहे बाबू. आज लोक आपण कसं साऱ्याची मॅटर मोडतच आलो ना. त्यांना तंटा होऊ दिला नाही गावा म्हणती. आपल्या तोंडा लोक आला त्यांना आपल्याला सांगितलं तर आपल्याला जाणं काम आहे बाबू. कोणाची चुकी आहे काय पाहणं काम आहे. आपल्याला मान दिला तर आपल्याला तेवढं करावं लागेल की नाही. मग आता बिमार असू काही असू बाबू. तेवढं तर पा लागेल की नाही. बरं आहे हो मोठे पाटील. हे लाईने पाटील काही बोलता. तुम्हाला म्हटलं तर या तुम्ही पाहून या काय तर. बरोबर आहे म्हणतो. अरे दवाखान्यात झटका मुली बसते ना बापा. नंबर मध्ये लागते दवाखान्यात का काय गेल्याबरोबर लागते का. दिवस तुटते माया पुरा. काय सांगा तुम्हाला. माय बाबा वावरात आली की बिमार पडता. काय बा बुडा गोष्ट घेत नाही बा. काय ही मी एक तर वावरात आणत नाही तुम्हाला.
दे बरं डोकं खाऊ नको बरं तू फालतू घेण ना दे ना. चाल मला येऊ दे बा त्या मुंशीरामचा काय तर पाहू दे. हा मुंशीरामचं पहा तुम्ही. हा आपलं जाऊ द्या, आपलं नका पाहायच जाऊ. हा काय बाबा कसे तुम्ही. आपल्या जीवाचं पाहिलं पाहिजे ना आपण. पहिलेच आपल्याला जीवाले त्रास आहे ना आपण चालले दुसऱ्याचा इथल्या आपल्याला नाही पटत हे. बाबू तू असा नको करत जाऊ ना. तो आता आपल्या लोक आला तर आपल्याला जाणं काम आहे भाऊ. हा जीवाला त्रास हो की काही हो आता. आला ना तो आपल्या जो म्हणाले की चाल जा बा वावरा लोक या तुम्ही पा काय आहे तर. जाऊ दे बरं तू या नांदीच नाही लागेल पुरं. चालेल बाप्पा चाललो मी. काय हो तुम्ही मोठ्या पाटलाला बोलत राहता लाईने पाटील. बाबा बोलायचा विषय नाही ना. घरच्या वावरात म्हटलं बुड्याला चाला की म्हणते माझे हातपाय दुखता. माझी बीपी वाढते. आणि दुसऱ्याची अशी भानगाडी मोळ्याले जायला जोर येते या बुड्याले. सांगा बरं. असं म्हटलं तर रागीन तोंडावर म्हटलं तर. बुड्याले घरच्या वावरात काही काम करायचं म्हटलं की अंगावर येते. बिमारच आहे म्हणते मी. बीपी शुगरच आहे मला. हे दुसऱ्याची रिकामी धंदे करायला पुढे पुढे करते. जाऊ द्या ना तुम्ही काय टेन्शन घेत राहता. हे काय काम करत वय आहे का मोठ्या पाटलाचं आता. जाऊ द्या ना आता. कोणी आपल्याला मान पान दिला तर ते काम करू द्या ना. आता काय तुम्ही टेन्शन घेत राहता राजा. तसा विषय नाही ना रे. पण घरचं असली की बुड्याच्या अंगाला काटे येतात. आता सांग आता आपल्याजवळ 70-100 एकर जमीन आहे. कोण्या आरात निज नसते कोण्या आरात खुरपून नसते. मी एकटा पोहू शकतो का. मग बुड्याला म्हणतो मी एखाद्या तिथं झाले त्या वावरामध्ये. बुड्या जात नाही म्हणते मी बिमारच आहे. अंगार वाका घेते घरी जपते. आणि हे असं काही असले की पुढे पुढे करते. जाऊ द्या तो विषय. चालता आपण भांडण पाहायला काय तो मॅटर यायचं. काय झालं तर बरं मोत मी नाही येत. ते अशी धुऱ्या धाऱ्याचं माझं नशीन. ते मागे ते ट्रॅक्टरचं नाही का आपलं ट्रॅक्टर गेलं तर त्याच्या वावरात ती जाऊ दे. तीच मॅटर आहे ती. फालतू तटीसा गेलो तर बोंबाटा. चल आपण आपलं काम करू. बरोबर चला तिकडे आराध. पा मोठे पाटील पा तुम्ही तुमच्या डोळ्यानं पा. धुरा कुटी यानं पेरलं कुटी या मादर स्वतःनं पान तुम्ही सांगा बरं. गरीबाले तर राज्य नाही झाला की नाही. हा झाला श्रीमंत माणूस. आता गरीब कोण कसा भांडणार आहे याबरोबर सांगा बा. पण आपण काही म्हटलं तर मारायला त्या अंगावर हा टेम्पो घेऊन सांगा बरं. मी गरीब माणूस पाटील बा. गळा नामदेव हे तुला शोभते काय गळा. शेजारी माणूस गरीब आहे त्याला का दाबून पोहून राहिला का तू. आणि हे पाय ना 1-2 टिपना घातल्या तुने या वावरामध्ये. काय वाटते का तुला बेसर मला लाजगी जर अशी जनाची मनाची. दरवर आता पाटला नाही घेतलं उचलून. आता जमते होते भांडण. बा तुम्ही मला सांगा मी असा भांडण करणारा माणूस आहो का. आज लोक केले काय म्या. तुमचा शेजारी हो मी. कधी धुरेऊन झालं का आपलं. याच नाही काऊन होते. आता पाटील सोबत भांडण नाही करू शकत नामदेव तुम्ही. पाटील बाजू दणकेच आहात. आता हा मुंशीराम भाऊ पडला गरीब माणूस. याले दाबून पाहून राहिले तुम्ही. 1 तिफन काय 2 तिफन काय घातले काय राहिले काय. काय फरक पडते दादागिरीच्या जोरा. बरोबर बोलला का शिवलाल तू. हो हे असंच कांड आहे. असं पाटील बाल भेटे नामदेव भाऊ आणि मुंशीराम भले दाबून पाहिजे इकडे. म्हणून तर असं 2 टिपना पेरले इकडे. हा मुंशीराम मै खात होती ते नाही दिसत काय तुम्हाला मग. बरोबर बोलला गळ्या. हराम खरं हो. हा मुंशाल उच्च्या यानं काल धुरा फोडला माय हळले कामना धम पहिले. पाटील बा चुकी याची आहे या मुंशाची आहे. कोणता धुरा फोडणार तू नसतं गो. कोणा गेला डुकरा. तूच तर माझ्याला जास्त. महाराज फिरायचं काही काम होतं का मोठे पाटील. तुम्ही मला एवढं सांगा तुम्ही. मी गरीब माणूस आता दाबून पाहतात का हे. नामदेव बरोबर नाही तू हे लेका. तू लेका धुरा काहीच नाही ठेवला बाबा. 2 टिपना त्याच्या वावरातही फेरल्या तू ना. काय वाटते का तुला जनाची म्हणायची लाज रे. खरंच ना बा. हा बेशरमपणा झाला का नामदेव. बरोबर नाही हे. बरोबर नाही लेका. आपण बा आदलो त्या मुंशीरामले दोष देत होतो. पण हरामखोर तर हा नामदेव आहे बुवा. असं वाटे नामदेव असा करणार नाही. पण लय बा तुटेलाच गड्या तू जमीनसाठी. 2 टिपना पेरले त्याच्या वावरामध्ये. एवढी लेका अरे रे. तेल टाका लागेल आता. कसं बुडेन बाजू उचलून धरली ना. हे अरे राहिले नाही आहे. हे कसं दादागिरी आहे दादागिरी. नामदेव भाऊ दिसतात तसे नाही आहेत. नामदेव तुला शोभत नाहीत बा ह्या गोष्टी. बरोबर नाही येतल्या का. गावातील लोक मानपान देतात आणि तुझे धंदे करून राहिला. त्या मुंशीरामनं कोणती तरी किडी कापली होती रे त्याच्यावर. घुसला तू 2 टिपना पेरल्या त्याच्यावर. लाज वाटते तुला बेसरमा जरा शिकाय. पाटील बा तुम्हीच मला न्याय द्या बुवा. सांगा आता महावारात 2 टिपना पेरल्या यानो. काय करावं म्या. आज 2 टिपना पेरल्या. काल 4 पिरीन मग का पुरं वावर हडपते का काय माहित. सांगा बुवा. लोळू नको तू. का लाज वाटली पाहिजे बेसरमा तुले.
काही नाही मुंशीराम ओखर घेऊन येईन खरं खरं ओकरून टाक तुले काय फिरायचं पे हा धुरा गिरा आपण सारखं करून घेऊ सारं. पाटील बा ऐकून तर घ्या तुम्ही. काय आहे तर सांगा हो सरपंच, सांगा काय आहे ना तिथं मी गेलते मुंशानं तर हे सांगा बरं. काय अदलोक तर काही बोललो नाही मी. कसं सारेचं ऐकून घेतलं कोणाचं काय म्हणणं आहे कोणाचं काय नाही. हे मॅटर पहिली उसाटलं होतं उन्हाळ्यामध्येच. त्या मुंशीराम भाऊनं 5 फुटा धुरा काहीच ठेवला नाही. पाहून घेऊ शकता तुम्ही. तुमच्याच ट्रॅक्टरनं पाटील व्हा, तुमच्याच ट्रॅक्टरनं धिंगाणा करायला या धुऱ्याचा. झुमऱ्या होता तुमचा ड्रायव्हर. मा ट्रॅक्टर अरे असं घुस नाही शकत, असं घुस नाही शकत. अरे बापा ज्या झुमऱ्यानं तुमच्या ट्रॅक्टरनंच फोडला धुरा, पैसे घेतले ते तुमच्या ड्रायव्हरनं पैसे धुरा फोडायचे. किती दिले ते मुंशीराम भाऊ, किती दिले ते? वरून ओटी माजून करून राहिले ह्यांना दे ना. खोटं बोलून राहिले. हा सरपंच बी दबेला त्या नामदेवचा. याची तुम्हाला माहिती असताना म्हणून ते एकामेकाची बाजू घेतात. अदलं कोणी तोंड उरलं याचं सरपंचात. आताच कोण बोलून राहिला हा. याची दोघांची मिली भगत आहे. तुम्हाला बदनाम करून राहिले याच्यामध्ये सांगा. काय राजा आता उघडे पडले तुम्ही. 2 टिपना तुम्ही मुंशीराम भाऊ जेव्हा आज पडले तर काय कोणाची कशी बदनामी करून राहिले का. आता उन्हाळ्याचं मॅटर उन्हाळ्यात पाहा लागत होतं. आता चेवा लागा तुम्हाला ते बाळ हे ना बा काय तर उन्हाळ्यात धुरा फोडला मग आता मी याच्यावर 2 चिपना पेरल्या आणि सांगा कायचं काही कसं काय बा मॅटर. काय राजा नामदेव खोटे बोलायचं बा, रेटूनच बोला. तुम्हाला जमलं बापा हे. देवले का पेरलं तर पेरलं. या मुंशीरामच्या वारात खोटाही बोलून राहिला ना. काय वाटते तुला जणांची म्हणायची लाज रे बेसरव मा. पाटील बा मी खोटं काय बोलू हो. खोटा बोलीन तर मी अटकी मोरीन डायरेक्ट. कसं आहे मी खोटा नसतो बोलत, जे केलं तेच. आता साऱ्या गावानं पाहिला हा धुरा केवढा होता. 5 फुटा धुरा होता. हीच बऱ्या जरी आहे का पहा तुम्ही. झाडं कुठे हे पहा तुम्ही काय आहे तर. नाही नाही धुरा मोठा होता गड्या नामदेव. हे खरी गोष्ट आहे. हो 5 फुटा धुरा होता. म्हणजे हे अख्खं गाळच आहे या धुऱ्यावरून. एवढा मोठा धुरा होता. आम्ही ढोरं चारवून बा ह्याच्यावर. धुरा खरंच मोठा होता. मी बोकऱ्या बी चारवून यायच्या. पहा आता हे बुड्ढे खरे बोलून राहिले खोटे बोलून राहिले. हे खरंच बोलून राहिले ना. सांगा बा केवढा धुरा होता. मग हा धुरा कोण फोडला. मुंशीरामनं फोडला. काय सांगा तुम्हाला. हे सरपंच आहेत ना पुरावा. बुवा हे नुसतं मुंशीरामचं गुमराह करायचं काम आहे. यानं केलं उन्हाळ्यात कांड. मीनं यायला मुंशीराम बोले मतलबी काय राजा धुरा फोडणं बरोबर नाही. हे कसं मग तुम्हाला पावसाळ्यात गांजीन. नामदेवराव कसं उलट्या खोपडीचा माणूस आहे. आता काही म्हणणार नाही तुम्हाला, पण उन्हाळ्यात पावसाळ्यात तुम्हाला दणका देईन. 2 तुमच्या तुमच्या वारात पेरल्या तर मग म्हणजा नको तुम्ही भांडण नाव करजा. आता तेच गोष्ट झाली. मुंशीराम हा धुरा कुठे गेला. धुरा कोण फोडला तू नको इले सांग बरं तू. आता सांगा ट्रॅक्टरवाले का मा घरचे आज का मा घरचं ट्रॅक्टर आहे काय. आता ट्रॅक्टरवाले हाणतात बुवा. पण तशी बी आता लोकही धुरे राहिलेच नाही ना. हित भरे यावर धुरे नाही आहेत. मग एवढा 5 फुटा ठेवून बी काय फायदा. 2 तास त्या रामदेवची निघतात 2 तास माये निघतात. असा विषय होता बा म्हणून तो फोडला गेला. पण आता या नामदेवचं काम आहे का मारात 2 टिपना फिरणं मग बरोबर आहे का. असा गोल फिरून बोलू नको. तुला त्या नामदेवली विश्वासात घेतलं होतं का की एक नामदेव भाऊले मले असं वाटते 5 फुटा धुरा आपला 1 फुटाचा ठेव 2 तास तुमचे सारखे होतात 2 तास माझ्यासारखे होता. असं बोलला होता का तू नामदेव बरोबर. नाही तसं काही बोलणं झालं नाही ना. मग परस्पर मागे निर्णय घेणं बरोबर आहे का. 5 फुटा धुरातून म्हणजे हितभऱ्याचा बी ठेवला नाही ना. पुरा चकच करून टाकला ना. शोभलं का तुली हे. वरून तूच भांडणं करायला तयार. काय तर महारात 2 टिपना फेरल्या. तुले झटका शिकवायसाठी तू आरात पिरेनच ना 2 सांगून 3. त्या मुंशाला समजून सांगा पाटील बुवा. कसं आपली नीतच नाही कोणा आवारात जायची. आपण तो गानगोटा करायला गोटा नाही घेत दुसऱ्या आवारातला. असे बेकार पाठीनं बसू पण कोणा आवारात जाऊ नये अशी आपली हे आहे. आमने म्हणतात मले मी कोणा आवारात जात नसतो. हे फालतूची खाजून आहे यांना देणं. मुंशीराम भाऊ असं खोटं बोलणं आरोप लावणं हे बरोबर नाही. तुमचं सोबत नाही तुम्हाला. तुमचा आम्ही मानपान ठेवतो तुम्ही असे धंदे करता राजा. शोभते का तुम्हाला. उलट केलं रे बाबा. का रे जमलं नाही का. मला वाटलं झमका झमकी होती का मारामारी कुस्ती मुंशीरामची नामदेवची. साहेब सरपंचानं सारं फिरवलं रे. पाणी फिरलं सायचं भांडण नाही झालं. हे वाजायला पाहिजे होते हे चांगलं टन. मुंशीराम असे धंदे नको करत जो. आणि नामदेव आणि हे तू रिकामे काम शोभली नाही आहे. 2 टिपणं त्याच्यावर दिले दडपून का तुला काही लाज वाटते रे.
अरे पाटील बुवा, मी जर 2 टिपणा त्याच्या वावरात जर पेरत नाही की नाही तर हा धुरासारखाच होत नाही, तुम्हाला सांगतो. हा तर इकडे इकडे आला असता वावरामध्ये. कोऱ्याला 1 नंबर आहे, रात्री येऊन कोरते हा, एवढा बेसरम आहे. म्हणून मी याच्या वावरात 2 टिपण्या पेरल्या. आता झालं की सारखं बंद गाव जमा गेले की नाही लुच्च्यानं. बरोबर आहे म्हणा, माझं झालं नसतं याचं. श्रीराम अशी कोणी खाजत नको जातो. आता काय तर सारखं सुद्धा करून घे, काय तर आम्ही या अडीसात आता. आणि आता भांडणं करू नको सांगून राहिलो. शेजाऱ्यासोबत प्रेमानं राहायचं बाबू. अळी नळीले काम पडते. आपण रात्री बेरात्री वावरात असतो. एखाद्या वेळेस काही झालं तर शेजारी धावून येईन. तू येईन त्याचे भांडणं असली तर येईन काय तू तोंड पाहिन काय. हो पाटील बुवा, आलं माझ्या लक्षात. मी माझ्या चुकलो बुवा. काय तर द्या मग तुम्हीच द्या बा सारखं करून. समजलं मला काय असते तर त्यासारखं करून. तुम्ही चुकलं होतं बा माय, ते चुकलं होतं. मी माफी मागतो बा लागलंच तर. आता कधी धुऱ्या जाणार नाही, काहीच नाही. नामदेव तू म्हणशील माफी मागायला तयार. आता मिटून टाका, हे मोडून टाका, काय आहे तर हा धुरासारखा करून घेऊ. नाही, आपल्याकडून तर काही भांडणच नव्हतं ना. आता हे 3 तास मी त्याच्या वावरात पेरले ते तसेच राहू द्या आणि त्यालाच खाऊ द्या. मला काहीच घेणं देणं नाही, काहीच नाही. मोडधोड करायला पुरत नाही. पेर सजली सजू द्या. आता तुम्ही टेन्शन घेऊन नका, काही नाही. फक्त धुऱ्याचं कसं व्यवस्थिशीर करून द्या. जगाची कुस्ती झाली म्हणशीराम थंड. बरोबर ते तुम्ही व्यवस्थिशीर करून धुऱ्याचं. पण आता भांडण नका करजा, चांगले राहायचा सुधी. नाही तर मग कसं आम्ही अटून जाण बस कुराळा काढताना तो वजन हाना मारी खुना खानी. या धुऱ्या पहिले जण जीव गेले बरं. नाही पाटील बा, आपण भानगोळेच नाही ना. आपणही भांडण नाही करत बा. चला मग मित्र, हा धुऱ्याचा शेतीचा वादाचा आता प्रश्न इथंच मिटला. आता उद्या येऊ पुन्हा नवीन स्टोरी घेऊ. मग मित्र बाय बाय. हे असं आहे मग धुऱ्याचं नाटक. तुमचं काही असलं तर कमेंट्स करून सांगा. कोणाकोणाही धुऱ्याच्या वादात.